गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 7 मार्च 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रे जसं लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यातून संकलित केलेल्या आहेत आणि PIB सुद्धा आपण यामध्ये कव्हर करतो आहे. तर तुम्हाला याचा ज्या आपल्या परीक्षा ओरिएंटेड न्यूज असतील त्या यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तसंच तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि त्यानंतर तिथे लक्ष MPSC या नावाने तुम्ही मला सर्च करू शकता आणि माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व प्रकारचे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला बघता येतील. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. आजची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार. यामध्ये महाराष्ट्राला जे आहेत ते सर्वात जास्त पुरस्कार हे मिळालेले आहेत. जी बातमी आली आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तो 1-2 वेळा बघा, कारण स्वच्छ सर्वेक्षणावरती आपल्याला माहिती आहे की यावर्षीसुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि आता जे 2019चं स्वच्छ सर्वेक्षण होतं 2019, यामध्ये महाराष्ट्राने सर्वात जास्त म्हणजे 45 पुरस्कार हे पटकावलेले आहेत. ते पुरस्कार कुठल्या कुठल्या कॅटेगरीजमध्ये असतील, कुठे आहेत, तर या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण हे परत बघूया. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, स्वच्छ सर्वेक्षण अभियान यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक म्हणजे 45 पुरस्कार पटकावलेले आहेत आणि देशामध्ये पहिलं स्थान मिळवलेलं आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र जे आहे हे थर्ड रँकवरती आहे महाराष्ट्र. नवी दिल्लीमध्ये काल एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कार सोहळा झाला. त्यावेळी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार जो आहे महाराष्ट्राच्या वतीने स्वीकारला होता. तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 याचे निकाल घोषित करण्यात आले. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 10 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्राला सर्वात उत्कृष्ट किंवा बेस्ट परफॉर्मिंग स्टेट यामध्ये 3रा क्रमांक मिळालेला आहे. तर इतर जे शहर आहेत या शहरांमध्ये जर आपण विचार केला तर हा जो पुरस्कार मिळाला आहे यामध्ये राज्यातील 27 शहरं जी आहेत ती कचरामुक्त ठरली आहे. यामध्ये मूल चंद्रपूर जिल्ह्यामधील, वैजापूर औरंगाबाद जिल्ह्यामधील, वसई, विरार, मीरा भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, महाबळेश्वर, पाचगणी अशी जी छोटी शहरं आहेत या शहरांचा यामध्ये समावेश आहे. आणि या अभियानामध्ये नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल मुंबई जे आहे राजधानी, तर राजधानीला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुरस्कार मिळाला. तो म्हणजे नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल. तर देशातील पहिल्या 100 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 24 शहर आहेत. यामध्ये नवी मुंबई सर्वात टॉपवरती आहे. महाराष्ट्रामधून जर आपण नवी मुंबई बघितलं तर टॉपवरती आहे, 7व्या क्रमांकावरती आहे. कोल्हापूर 16, मीरा भाईंदर 27, चंद्रपूर 29, वर्धा, वसई, विरार, पुणे, लातूर, सातारा, पिंपरी चिंचवड, उदगीर, सोलापूर, ठाणे, नागपूर, तर यवतमाळ या अशा एकूण 24 शहरांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तर आपण जर कंपॅरिझन केलं, मागील वर्षी जर सर्वेक्षण बघितलं तर 2018मध्ये पुण्याचा क्रमांक 10वा होता, तो आता 14वा झालेला आहे. तर मुंबई जे आहे हे 18व्या क्रमांकावरती होतं, आता मुंबई 49व्या क्रमांकावरती आहे. नागपूर जे मागील वर्षी 55व्या क्रमांकावरती होतं ते आता 58व्या क्रमांकावरती आलेलं आहे. तर नाशिकचा जो क्रमांक आहे हा 63वरून 67वरती गेलेला आहे. आणि औरंगाबाद जे आहे ते 128व्या क्रमांकावरती होतं मागील वर्षी, तर यावर्षी हा जो अस्वच्छतेमध्ये जो क्रमांक मिळाला आहे हा 220वा मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या कामगिरीचा जर विचार केला तर लातूर जो आहे हा घनकचरा व्यवस्थापनामध्ये लातूरला देशात पहिला क्रमांक मिळालेला आहे. तर इथे नेमकं कसं केलं जातं घनकचऱ्याचं व्यवस्थापन, तर घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण केलं जातं. त्यासाठी स्वच्छताताई ही अभिनव कल्पना लातूरने राबवली होती. ओल्या कचऱ्यापासून प्रभागातच खताची निर्मिती केली जाते. सुक्या कचऱ्यापासून 8 प्रकारचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावली जाते आणि शहरातील 10 प्रभागात असे उभारलेले आहेत. शिवाय कचरा डेपोवर साठलेला कचरा दर दिवशी 1000 टन या विघटित केला जातो आणि गेल्या 15 वर्षापासून साठलेला कचरा आता जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रक्रिया करून पूर्ण केला जाईल. अशी या अभिनव कल्पनांमुळे लातूरला जो आहे
घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळालेला आहे. आपल्याला माहिती आहे की घनकचऱ्याच्या विल्हेवाटी संदर्भात एक प्रश्नसुद्धा आहे, यावर्षीच्या परीक्षेमध्ये आला होता. तसंच महाराष्ट्राच्या कामगिरीमध्ये इतर बाबी अजून जर आपण बघितल्या तर नवी मुंबईत नागरिकांचा सर्वाधिक सहभाग होता. नवी मुंबई जी आहे ती सर्वाधिक सहभाग असण्यासाठी नवी मुंबई शहर होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा जे आहे ते देशातील 17वं. अहमदनगर छावणी जी आहे ती अहमदनगर छावणी मंडळ हे नाविन्यपूर्ण साठी ठरलेलं आहे. तर पश्चिम विभागामध्ये लोणावळा जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उत्तम शहर हे ठरलेलं आहे. 50,000 लोकसंख्येच्या शहरामध्ये विटा, सांगली जिल्ह्यामधील विटा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या 3 शहरांना बक्षिसे मिळालेले आहे. तर 25,000 लोकसंख्येच्या शहरामध्ये मौदा, मलकापूर आणि पोभरणा यांचा समावेश झालेला आहे. तर या बाबी सर्वात महत्त्वाच्या आहे यावर्षी. आणि राष्ट्रीय पातळीवर जर आपण विचार केला तर इंदूर जे शहर आहे, मध्य प्रदेशमधील इंदोर जे शहर आहे, याला प्रथम क्रमांक मिळाला आणि तो सुद्धा सतत तिसऱ्या वर्षी म्हणजे हॅट्रिक केलेली आहे इंदोरने. यामध्ये दुसरा क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला तर तिसरा क्रमांक कर्नाटकमधील म्हैसूरला मिळालेला आहे. म्हणजे इंदोर प्रथम क्रमांकावरती, छत्तीसगडमधील अंबिकापूर दुसऱ्या क्रमांकावरती तर कर्नाटकमधील म्हैसूर हे तिसऱ्या क्रमांकावरती आलेलं आहे. तर उत्तराखंडमधील गौचर याला उत्तम गंगा शहराचा मान मिळालेला आहे. उत्तराखंडमधील गौचर उत्तम गंगा शहराचा मान याला मिळाला आहे. तर स्वच्छ मध्यम शहराचा मान उज्जैन, मध्य प्रदेशमधील हे शहर आहे, उज्जैनला. तर वेगाने वाढणाऱ्या शहरामध्ये मथुरा वृंदावन यांना गौरवण्यात आलं आहे. बघा, बरीचशी शहरं जी आहेत ही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधील आहेत. यांना भरपूरसे अवॉर्ड हे मिळालेले आहे स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये. तर ही एक महत्त्वाची आहे. आज परत हा तुम्ही व्हिडिओ 2 वेळा बघा, तुमच्याकडे या सर्वांची नोंद करून ठेवा. सोबत मॅडमचा सुद्धा प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी येणारच आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रश्न हे बघायला मिळतील. तर तुमची तयारी जी आहे ती पूर्णपणे अशा पद्धतीने असू शकते. आपलं जे चॅनल आहे MPSC लक्ष हे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत जो बेलचेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. याच्या ज्या PDF फाईल आहेत त्या तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती लगेच मिळतील. तर टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्यानंतरची महत्त्वाची बातमी जी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये आज हेडलाईन आहे ती म्हणजे राफेल कराराची कागदपत्र चोरी झाल्याचे दावा हा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. फ्रान्सकडून जी राफेल लढाऊ विमानं खरेदी केली जाणार होती तर याची जी कागदपत्रं आहेत ही यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या बऱ्याचशा बातम्या समोर होत्या. तर ही कागदपत्र चोरी गेल्याचं सांगावा हा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. तर याचिकाकर्त्यांच्या म्हणण्याच्या प्रत्यक्ष वृत्तपत्रांमधील बातम्यांचा आधार घेतला जात होता. तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ही कागदपत्रं जी आहेत ही चोरी गेलेली आहेत. प्राथमिक तक्रार देखील यासाठी करण्यात आलेली आहे. कराराची इतकी महत्त्वाची कागदपत्रं चोरी गेली असताना प्राथमिक तक्रारगिरी नोंदवली गेली नाही असं अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनीच न्यायालयामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे इतकी महत्त्वाची कागदपत्रं जर चोरीला गेली असतील तर त्याची तक्रार तातडीने का नोंदवली गेली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर ही एक महत्त्वाची बाब आहे. यामध्ये पुढे काय होतं, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे आपल्याला बघण्यासारखं आहे. एक सर्वेक्षण समोर आलं आहे ज्यामध्ये भारतामध्ये इंटरनेट जे आहे जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील इंटरनेट सर्वात स्वस्त आहे. 1 GB डेटा फक्त 18.50 रुपये मिळतो आणि निम्मी लोकसंख्या जी आहे ती इंटरनेटच्या जाळ्यामध्ये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असून ही केवळ 18.5 रुपयामध्ये भारतामध्ये मिळते. तर जागतिक स्तरावर ही किंमत प्रति GB तब्बल 600 रुपये आहे. केबल डेटा युकेने हा सर्वेक्षण केलं आहे आणि यामध्ये भारत, अमेरिका, ब्रिटन यासह 230 देशांमधील इंटरनेटचा वापर तपासून बघण्यात आला. भारतात इंटरनेटचे मूल्य प्रति GB मागे $0.26, तर अमेरिकेमध्ये $12.63, तर ब्रिटनमध्ये $6.66 आहे. तर जागतिक सरासरी जी आहे ती $8.53 आहे. म्हणजे बघा, जागतिक सरासरीच्या फारच कमी किमतीमध्ये डेटा जो आहे आज भारतामध्ये उपलब्ध आहे. उच्च तंत्रज्ञानाप्रती जागरूक असलेल्या देशातील
तरुणांची वाढती संख्या, स्मार्टफोन धारकांची असलेली अधिक पसंती, त्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे. 43 कोटी स्मार्टफोनसह भारत हा चीननंतर जगातील दुसरा मोठा देश असल्याचं माहिती या निरीक्षणामध्ये देण्यात आली आहे. चीनमध्ये जो आहे सरासरी दर जो आहे $9.89 आहे. इंटरनेटबाबत देशात 230 देशांकडून 23 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या दरम्यान माहिती मागवण्यात आली होती. तर यामध्ये जे देशातील 57 मोबाईल डेटा योजना तपासण्यात आल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी योजना ही ₹1.75 प्रति GB प्रमाणे होती. तर सर्वात महागडं शुल्क जवळपास ₹100 सुद्धा कमी होतं. तर हे जे भारतामध्ये जे आहे इंटरनेट क्रांती झालं आहे असं आपण म्हणू शकतो. आज ही एक ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती लोकसत्तामध्ये आली आहे बालमजुरी थांबवा या संदर्भात. बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंधक नियमन सुधारित अधिनियम 2016 याच्या अंतर्गत हा जो अधिनियम आहे हा यावर्षीच पास करण्यात आला होता. याचं मॉडिफिकेशन करण्यात आलं होतं. तर आर्टिकल 24 जे आहे कलम भारतीय संविधानाचं कलम 24 हे 14 वर्षाखालील मुलांना जे बालमजुरी जी आहे हे थांबवण्यासाठी किंवा शोषणाविरुद्धचा जो अधिकार देतं मूलभूत अधिकारांबद्दल त्याच्याबद्दलच हे येतं आहे. म्हणून मी तुम्हाला माझी इच्छा यासाठी घेण्याची झाली या बातमीची की आर्टिकल 24 हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मूलभूत हक्कांमधील. तर यामध्ये काय आहे बालमजुरी बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध नियमन आणि सुधारित अधिनियम. तर यामध्ये 14 वर्षाखालील बालकांना सर्व व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे. 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन बालकांना धोकादायक व्यवसाय आणि प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणं फौजदारी गुन्हा ठरणार आहे. या फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवास, शिक्षा आणि किमान ₹20,000 तर कमाल ₹50,000 इतका दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 1 ते 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा. तर ही जी माहिती आहे जर कोणाला एखादा बालमजुरी करताना आढळलं तर त्याबद्दलची तक्रार जी आहे ती जिल्हाधिकारी यांच्याशी डायरेक्ट करता येऊ शकते. क्रीडा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा ही चालू झालेली आहे आणि एक अतिशय प्रतिष्ठेची ही बॅडमिंटन स्पर्धा. यामध्ये PV सिंधू हिचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तिला संग जी हिने पराभूत केलेलं आहे. कोरियाची संग जी आहे हिने तिला अतिशय अटीतटीच्या सामन्यात पराभूत केलं. तर B साई प्रणित याने HS प्रणॉयला सुद्धा त्या पराभूत या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा ही एक अतिशय मानाची फुटबॉल स्पर्धा आहे युरोपमधील. त्यामध्ये रिअल माद्रिद जो आहे हा पराभूत झाला आणि 12 वर्षानंतर आयएक्स या संघाने रिअल माद्रिदला पराभूत केलं आणि 12 वर्षानंतर उपांत्य फेरी गाठलेली आहे. म्हणजे रिअल माद्रिद जो एक मोठा संघ आहे हा रिअल माद्रिद संघ जो आहे या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. PIBच्या माध्यमातून काही घेतलेल्या बातम्या. देशभरामध्ये 7 मार्च 2019 हा जनऔषधी दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. रसायने आणि खते मंत्रालयाच्या माध्यमातून ही बातमी देण्यात आली आहे. तर सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारतीय जनऔषधी परियोजना ही सुरू करण्यात आली होती. त्याच्याद्वारे जेनेरिक मेडिसिन्स या दिल्या जातात. तर या जेनेरिक मेडिसिन्सच्या प्रित्यर्थ जेनेरिक औषधांविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी 7 मार्च 2019 हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दलची माहिती मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. सत्याग्रह ते स्वच्छाग्रह या निमित्त मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचं आयोजन पुण्यातील राजा रवी वर्मा कला दालनामध्ये करण्यात आलेलं आहे. तर स्वच्छताच्या संदर्भात भारत सरकारचं जे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आहे याच्या अंतर्गत सत्याग्रह से स्वच्छाग्रह या प्रदर्शनाचं उद्घाटन पुण्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि सर्वांनी हे बघावं अशी सुद्धा एक याबद्दल या प्रेस रिलीजमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर हे पुण्यामध्ये चालू असलेलं प्रदर्शन आहे. अजून एक बातमी जी आलेली आहे लोकमत लोकसत्ता या सर्वांमध्ये की अयोध्याच्या बाबतीत आलेली आहे. अयोध्येतील वाद हा मध्यस्थीने सोडवणार का? तर याबद्दलचा राखीव निर्णय जो आहे हा सुप्रीम कोर्टाने राखीव ठेवलेला आहे. अयोध्येतील बाबरी मस्जिद आणि राम मंदिर यामध्ये 2.77 एकर वादग्रस्त जमिनीचा वाद मध्यस्थीने सोडवण्याचे प्रयत्न
करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. परंतु यामध्ये पुढे काय निर्णय होतो हे सुद्धा बघण्यासारखं आहे. स्वतःचा निकाल जो आहे हा न्यायालयाने राखीव ठेवलेला आहे. तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आपलं असं चॅनल आहे. अतिशय महत्त्वाच्या आजचं म्हणजे स्वच्छता पुरस्कार हे एक महत्त्वाची बाब आहे. तसंच इतरही ज्या PIBमधून घेतलेल्या बातम्या या महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे स्वच्छता पुरस्कारांच्या डिटेलमध्ये माहितीसाठी परत एक वेळा बघा. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद. मॅडमचा व्हिडिओ तुमच्यासाठी थोड्या वेळानंतर येईलच. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्ही तो बघू शकता. धन्यवाद.